खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये। सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर। अखेर पीक विम्याची रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। हेक्टरी 17,500 रुपये। मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलेल्या योजनेमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मार्च एंड पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 17,500 रुपये जमा होणार। काय आहे सविस्तर अपडेट? गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग जो प्रतीक्षेत होता, आता पीक विम्याची तारीख ठरली आहे। या दिवशी सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षेत होता, आता ही शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। या तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा आता जमा होणार आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं शेतकरी वर्ग प्रतीक्षेत होता, राज्यामध्ये पीक विमा कधी जमा होणार। आता ही पीक विम्याची रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी पोर्टल अंतर्गत जमा होताना सर्व शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे। अजूनही आपला क्लेम आपण जर चेक केला नसेल तर महाराष्ट्राची जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्यावरती जाऊन किंवा प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY यावरती सविस्तर अपडेट यादी आली आहे। या यादीनुसार हेक्टरी 17,000 ते 30,000 पर्यंतचा पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता आपला जमा होताना दिसणार आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं पीक विमा कमी जास्त प्रमाणामध्ये सर्व ठिकाणी जमा होत होता, परंतु अजूनही बऱ्याच ठिकाणी पीक विमा रखडलेला होता। आता या सर्व ठिकाणचा रखडलेला पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सरासरी सर्वात कमी जो आहे 17,000, तर सर्वात जास्त जो आहे 30,000। जसे जिल्ह्यांवाईज नुकसान झालेलं आहे, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होतं, त्यानुसार आता ही वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि येत्या मार्च अखेरीपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे पैसे जमा होणार आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी नवीन घोषणा सुद्धा केली आहे, ज्यामध्ये जे काय कर्ज आहे, ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं होतं सप्टेंबर 25 अखेरीस 2 लाख रुपयाचं कर्ज सरकारने माफ करण्याचा निर्णय घेतला आहे। याचा सुद्धा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे। पीक विमा असेल, त्याचप्रमाणे अतिवृष्टी अनुदान असेल, हे सर्व पैसे मार्च अखेरीसपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। PMFBY पोर्टलवरती याची यादी सविस्तरपणे आलेली आहे। यादी बघण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमाचे सविस्तर अपडेटचा लाभ घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।